श्री स्वामी समर्थ अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्र चित्त करिता श्रवण तेने होई दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधना पंथ सुलभ होतसे। बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविचे निश्चित। प्रशस्ती आनंद शेती नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णतटाकी क्षेत्र पवित्र, ती देखील त्याने समस्त। नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखील, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत तीन। नाना स्थाने फिरोनी शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले। ज्ञान तयांचे पाहिले प्रत्येकाचे चरण धरले, परी गेले वर्तुळचे। एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धुण्यापोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी। सन्मुख पाहुनिया तयाने अज्ञान चक्र वेदांत एक श्लोक सत्वरी म्हटला, शेवनी पडला तयांच्या। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्तुतीन राहील देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू। आश्चर्यगती सकळ जन असो झाली काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजावर मस्तक ठेविले झडपरी, सद्गीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे। उठुण्या करती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे। स्वामी कृपा आज झाली तेने माझ्या इच्छा पुरली, चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतुनिया येती, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न दयाला। बहुत धर्मकृत केली दूर कीर्ती गेली, काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातळी। घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयाशी, लोकी धन्यता पावलाशी। वारवे कोशी पाळून तयेची दावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावशी जणी। मग सहज सुर भुवनी अंती जाशी सुखावे। एकुनिया समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी। नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील, परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून। पाहू लागले अधोवधो शब्द एक न बोलवे। असो तेव्हापासून या सिद्ध दिल्ली सोडून, येऊनी राहिले स्थानी धर्मकृत्य बहुत केली। यशवंतराव भोसईकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपे झाले। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, त्याची प्रसिद्धी सर्वत्र। इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊने बंड केले ज्याने। समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता। ऐसे वाटते त्यांच्या चित्तात दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतुनिया अंतरी खडग्न दिदले श्रीच्या चरी। मने मजवरी कृपा जरी, तरी खडग्न हाती देतील। जाऊनी बेसले दूर श्रीनी जाणिले अंतर, त्याचे पाहुनिया कर्म घोर राजद्रोही मानसी। लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेर, तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून। कार्य आपण योजून ते शेवटानं जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिदले खडग्न करी। परी तो अभागी पुरुष खडग्न घेऊन या तेसेच, आज्ञा आला परत स्वस्थानास। झेंडा उभारला दंडाचा, त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले। शेवटी परिपक्व भोगले कष्ट गेले व्यर्थची। असो स्वामीचे भक्त त्यात भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्री सरदार। माया पाश तोडूनिया दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे। अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसते दृष्टीशी मृत्यू समय पातळ। पाहुनिया विपरीत परी श्रीचरणी झरले सडकरी, उभा राहिला काळ दोरी नवल परी जाहले। दीनवदन होऊनी दृढ घातला मिठी चरणी, त्यात करते विनवणी मरण माझे चुकवावे। ते पाहुनिया समर्थ वृत्तांताशी काय सांगायचं, हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सहले। पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्याशी न्यावे तो स्पर्श याते करू नको। ऐसे समर्थ बोलले तोची नवल वरपल, तत्काळ वृषभाचे पान गेले धरणी पडले कलेवरी। जन पाहुनिया आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताते। बैला प्रति दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे। ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे।
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गौड हा शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा कना, जय जयाची यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया, वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघे, असो कोणी एके दिवशी, इच्छा धरुनिया मानशी, गृहस्थ एक दर्शनाशी, समर्थाशी पाचला, करुणी श्रीची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्य वदन करुनिया. फकीराते देई काना, तिने पुरतील सर्व कामना, पक्वाने करून नाना, येथेच भोजन देई गृहस्थ आज्ञा म्हणून केला नाना पक्वाने. फकीर बोलावे 5 जणी, जेऊ घातले तयारे, फकीर तृप्त होण्या जाती, उच्चिष्ट उरले पात्रावर. तेव्हा समर्थ आज्ञापती गृहस्थाते सत्वर, शेष अन्य करी ग्रहण, तेथे तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते धवा, मने यवन यती अति पवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यती मादे पावेल कष्ट, कळता सजना गोष्ट, आला मनी ऐसा विचार, तो समजला कळता सत्वर. म्हणती हा अभागी नर, कल्पना चित्त याची, इतक्या माझी साहजिक, कोणी ब्रह्मस्थ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख, स्वस्त उभा राहिला, दारिद्र्याने ग्रस्त झाला होता, प्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवया साधनात, जवळ नसे करी, त्याशी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट केशरी, तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्याशी बोलले समर्थ, मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्त होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसी आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून या. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाशी, घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून गाई गाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी, तिने बोलाविले ते आला, आसनावरी बैसविल्या, 10,000च्या दिलेल्या नोटा, आणि या सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रशिती, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामीचे, इत श्री स्वामी चरित्रा सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकून या भाविक भक्त. 20वा अध्याय गौड हा शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्रामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणिया माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणिया वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मनामादी येता जडदेह त्यागुणी अतित्वता, केले स्वस्तानी अतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष त्रयोदशी मंगळवार. दिवस केले 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निज रूपे. षटचक्राचे फेदुनिया ब्रह्मरथाचे दुनिया. आत्मज्योती निघाली अपूर्ण. हृदयामधुनिया ते धवा. जवळ होते जे सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करिता नाना परी, तो वर्णिता न जाय. पोटाची अजून समस्त दुःखे करुणिया क्रंदन. तो वृत्तांत वर्णता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या अनंत लीला जन सन्मार्ग उद्धरिले जगमुडाला. तो महिमा पूर्ण कोकणामध्ये समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. बालशेत ग्रामा माझे जन्म माझा झाला शे. तेथेच या बाळपण केले. आता कोकणकली सैन्य केले. उपशिक्षित पद विद्यालयी संस्कृत. वाणी मरवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे संकर्षेश. त्याची स्नेह झाला निकट. आश्रय जाते ते माझे. ज्यांचे स्वामी चरणी या भक्ती भावार्थ पूजन करती, ते मसला उपजल्याचे स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणनाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अति अल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्था सवन. आधार स्वामी चरित्रास कोण हिची कथन केले शे. श्री गुरु कर्तळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन 2य अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तिची महिमा वर्णिला. 3य अध्यायी निश्चिते. स्वामीचा करावया झळ. आले 2 संन्यासी खळ. त्याचे वृत्त सकळ. 4थ्या मादी वर्णिले.
मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने नावळ्या स्वामीशी पाठविल्या कारभाऱ्याशी 5व्या मध्ये ते कथा. यशवंतराव सरदार त्याशी दाविल्या चमत्कार त्याचे वर्णन समग्र 6व्या मध्ये वर्णिले. विष्णुप्रिया ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी या भक्ती जगली कोणे प्रकारे ते 7व्या मध्ये सांगितले. शंकरराव नामे एक गृहस्थ होता कामसंबंधग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त 8व्या मध्ये ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत त्याशी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्या मध्ये केले. चिदंबरम दीक्षितांचे व्रत वर्णिले 10व्या ते एकता कुणित श्रोता होता सत्याशी. 11वा आणि 12वा केसाचा अध्याय 13वा बाळापाचा इतिहास 12वा माझी रूपाला भक्त मार्ग निरूपण संकल्पित केले वर्णन ते 14वा अध्याय पूर्ण. सत्कारक भाविका बसप्पा दिले सद्भक्त तो केस झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्या मध्ये वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ केसे साले स्वामी भक्त 16, 17 आणि निश्चयची भक्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताची कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन झंझू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्या मध्ये व्रत त्यांचे. वासुदेव फैत्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्या मध्ये सारांश रूपे सत्यापे एक गृहस्थ थोर निर्धन त्याशी आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन. 20व्या मध्ये निर्धार स्वामी समाधीस्थ झाले. 21व्या मध्ये वर्णिले. ग्रंथोपजीवे कवी वृत्त निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्र त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माता पिता पार्वती माता पतिव्रता मधून त्या उभयांचा ग्रंथ समाप्त केला. श्री स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आरोग्य अपार संतती प्राप्त हो त्याची वाढो विमल कीर्ती मुक्ती वसो व सरस्वती भवसागर असो तरुणिया अंती मोक्ष पद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो श्रेष्ठा लागुनिया ज्या कारणे ग्रंथ रचिला ही प्रसिद्ध आणिला त्याची रक्षा रे दयाळा कृपा गणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून या आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून या चरणी ठेविला बाळ सदोदित त्याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. सीत से स्वामी चरित्र सारांना प्रकुल कथा संबंध सदा प्रसोत भक्तिक भक्त 21वा अध्याय गोड हा स्वामी चरणार ब्रह्मस्तु शुभम भवतु. इत श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.